रविवारी रंगणार फॅशन आयकॉन स्पर्धा एवा एंटरटेनमेंट तर्फे आयोजित स्पर्धक 5 वर्षापासून 80 वर्ष वयोगटातील 50हून अधिक स्पर्धकांचा सहभाग। सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तीन हात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित केली आहे। ठाण्यातील एवा एंटरटेनमेंटद्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत 5 वर्षीय बालकांपासून 80 वर्ष वयोगटातील तब्बल 50हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती एवा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजया शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत, लावणी सम्राट अश्मिक कामठे, अभिषेक राणे तसेच सचिन भोसले उपस्थित होते। मनोरंजन क्षेत्रात होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवा एंटरटेनमेंटच्या 5व्या सत्रात फॅशन आयकॉन 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या या स्पर्धेत किड्स, टीन एज, मिस्टर, मिस, मिसेस आणि क्लासिक गटात 50+ वयोगटातील 50 स्पर्धक सहभागी होणार आहेत। स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन, ट्रॉफी व सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार असून टायटल सॅशमध्ये व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य दर्शविणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे। यात गिफ्ट व्हाउचर्स, पूना गाडगीळ PNG कडून ज्वेलरी, फोटोशूटची संधी उपलब्ध असणार आहे। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे, मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रूमर अवी पायल, कॉस्ट्यूम डिझायनर मंदार तांडेल हे असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामठे, क्रेझी फूडी रंजिता विशेष अतिथी आहेत। तरी ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे ग्रूमिंग गौरी सावंत यांनी केले आहे। कॉम्पिटिशन इंडियाज बिगेस्ट फॅशन आयकॉन हे होणार आहे आपलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे होणार आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे किड्स, मिस, मिसेस, मिस्टर आणि क्लासिक 50 वर्षाच्या पुढच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांना योग्य ते व्यासपीठ देण्याचं काम आपण करतोय। तर ते उद्या ठाकरे भवन इथे होणार आहे। तर सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या आणि आपल्या ठाणे शहरात काय होत आहे ते नक्कीच येऊन बघा। आणि स्पॉन्सरशिपमध्ये कोण कोण आहे? स्पॉन्सरशिपमध्ये आपण कोणाकडेही कॅश प्राईज घेत नाही आहे ना, कोणाकडे कॅश घेतलेली आहे। पूर्णपणे एवाज एंटरटेनमेंट करतायत आणि पूना गाडगीळ ह्यांनी आपल्याला जेवढे पण आपले विनर आहेत त्यांना फोटोशूट प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यांनी काम आपलं पाहिलेलं आहे। बाकी जे काही आपण प्राईज देतोय ते कलानिधी आहे, त्यांच्याकडनं प्रत्येक महिलेला शॉपिंगची खूप आवड आहे, त्यामुळे ते कुपन्स देतात की या शॉपिंग करा। आपण कोणाकडनंही पैसे घेतलेले नाही आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ठाण्याचे लाडके नरेश दादा मस्के, त्यांच्यामुळे हे व्यासपीठ कमी वेळेत आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे। किती स्पर्धक आहेत आणि कुठून आलेले आहेत? स्पर्धक आपले 81 स्पर्धक आहेत। ते अलिबाग, नागपूर, मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून इथे येत आहेत, दिल्लीवरून सुद्धा येत आहेत की ते ठाण्यामध्ये उद्या येणार आहेत। जजेस म्हणून कोण कोण इथे उपस्थित राहणार? ज्युरी पॅनलमध्ये आपल्याकडे हिना शेख ज्या इंडिया टियारा आहेत त्या येणार आहेत, बिग बॉस फेम रोहित शिंदे ते येणार आहेत, मंदार तांडेल डिझायनर आहेत ते आहेत, अवी पायल कोरिओग्राफर ग्रूमर आहेत ते आहेत। स्पेशल गेस्टमध्ये आपल्याकडे लावणी सम्राट अश्मिक कामठे आहेत, रंजिता पाटील यूट्यूबर क्रेझी फूडी त्या आहेत इथे उपलब्ध असणार आहेत, गौरीताई आहेतच फेस ऑफ मुंबई, आपल्याकडे हे सगळे उपलब्ध आहेत। आणि आपल्याला अजून एक ह्या सर्व महिलांना मेकअप करून देण्यासाठी आपल्याला हेल्प केलेली आहे लॅक्मे अकॅडमी, त्यांनी जे आपल्या ठाणे शहरातच आहेत। तर त्यांचे 30 मेकअप मन इथे येणार आहेत, आपल्याला फ्रीमध्ये सर्व महिलांना सुंदर असं ते तयार करून देणार आहेत। इच्छुक महिलांना काय आव्हान करत? इच्छुक महिलांना काय आव्हान करत? इच्छुक महिलांना हे सांगेन मी की उद्या या, शो हा पहा आणि ह्याच्या पुढे नक्कीच इथे पार्टिसिपेट करा। कारण जर कुठे असं झालं असेल की तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकला, तिथे खूप असं की नाही आम्हाला योग्य व्यासपीठ नाही मिळाले, तर नक्कीच या, तुमच्यासाठीच हे ठाणे शहरात उपलब्ध केलेलं व्यासपीठ आहे। मुख्य हेतू काय या कार्यक्रमाचा? मुख्य हेतू प्रत्येक कलाकाराला योग्य ते व्यासपीठ देणं। ओके.